आणि 2-3 दिवस असं काय करण्याची इच्छाच नव्हती. तर आता आम्ही म्हणजे दुसरं आणलं काय तर लक्ष थोडं त्याच्याकडे जातं मला तुमका दाखवते म्हणजे बाबू कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर मंडळी आपले 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि 2-3 दिवस झालेले असं. तर खूप जणांचे मेसेज कमेंट वगैरे होते की तुम्ही सेलिब्रेशन वगैरे करू नाही म्हणा, सेलिब्रेशनचा ब्लॉग कधी येतलो. 1-2 दिवस तर आई आणि घराचकडे नव्हते. पण एक गडबड अशी झालेली, गडबड म्हणण्यापेक्षा एक वाईट गोष्टच समजा की आमच्या घरात जो बोको होता आमचो, त्याची तब्येत तुम्ही बघितलं 2-3 दिवस खूप आजारी होतो. आणि अचानक गुरुवार ज्या दिवशी आपले 100K कंप्लीट झाले त्याच दिवशी सकाळी आमचं बोको ऑफ झालो. सो आता त्या गोष्टी आपण काय करू शकलो नाही. खूप डॉक्टर वगैरे केलं होते का लंग इन्फेक्शन झालेला आणि सारखे डॉक्टरचे 2-3 दिवस इलाज चालू होते, इंजेक्शन वगैरे. पण तो काय बरं होऊ नाही. आणि फायनली आता आईने सुद्धा घराकडे इलेले असत आणि 2-3 दिवस घराकडे वातावरण सुद्धा नीट नव्हता, त्याच्यामुळे आपण ब्लॉग वगैरे व्हिडिओ का बनवू नाही. आणि बाकी आईने असत आता वरच्या घराकडे आणि आईने सारखे रडत होते. तर मी आजच आम्ही सावंतवाडीत गेलो मित्राकडे, मी स्टोरी वगैरे टाकले. म्हटलं दुसरा पिल्लू कोणाकडे भेटला तर ता बघूया. सो फायनली एक पिल्लू आमका मिळाला आणि आता वरच्या घराकडे असं आपण जाऊया वरती आणि तुमका दाखवते पिल्लू कसा असा आणि काय. थोडा वातावरण नीट असा घरातला. आणि आमचाच नाही तर बनी आमचं दुसरं बोको असा, त्याच्यासोबत तो सारखं खेळायचो. तर तो पण 2-3 दिवस त्याला सारखं शोधता सोडल्यानंतर सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी ते रोज खेळत त्या ठिकाणी जाऊन बघता, बाकी बाहेर सगळीकडे फिरता. जाऊया वरच्या घराकडे आणि तुमका दाखवते आणि आई आणि पण भेटवते. चला मंडळी, ही बघा आई. आणि आता थोड्या वेळा जरा आईचं जेवणाचं काम चालू होता, त्यामुळे थोडंसं स्टॉप घेतलेलं आहे. सगळ्यात जास्त कमेंट होते आई सेलिब्रेशन कधी करतालाय. म्हणजे सेलिब्रेशन आमच्या पूर्ण त्या डोक्यातनंच गेला आणि आम्ही म्हणजे ज्या गोष्टीचा विचार करू नव्हता अशी गोष्ट झाली. शेरू आमचं नेमकं त्याच दिवशी हे झालं ना, सकाळी 10 वाजता. आई काय घरात नाही होते जसं मी सांगितलंय. आणि आम्ही नाही होतो, दोघं पण नव्हतो. आणि तो सकाळी हे झालं आणि दुपारी सबस्क्रायबर झाले. म्हणजे सबस्क्रायबरचा अजिबात आनंदच नाही, कोणाकच आनंद वाटत नाही घरात. सगळे म्हणजे असं काय करूया किंवा काय करूया असं नाही. असं वाटत होता लेट झाले असते थोडे तरी चाललं असतं, पण आमचं शेरू वाचा कळ होतं. आणि त्याला वाचवण्यासाठी आम्ही रविवार ते गुरुवारपर्यंत इतके प्रयत्न केले. म्हणजे आम्ही म्हणजे दिवसात ना 2दा म्हणू नको, डॉक्टर सांगतात त्यात घरात कितीतरी औषधं पडलेली आहेत, डॉक्टर सांगतात ती औषध. आणि जरा त्याच्यात काय फरक बदल झालं की लगेच व्हिडिओ करून ओंकार डॉक्टरांका पाठवे. डॉक्टर त्याने आत्ता घेऊन ये, आत्ताच. आम्ही दिवसात ना 2-2दा डॉक्टरकडे नेलं, पण त्याचा उपयोग कायच होत नाही. आणि असा म्हणजे झालेला काय घरात येऊचा असा मनच नाही. घरात असं वाटा नको काय नाही, जेवणाची कोणची इच्छा होती ना काय करण्याची किंवा असा म्हणजे खुशी हो विषयत नाही. आम्ही सोडून दिला, आधीच म्हटलं नाही म्हणजे नकोच काय. आणि मग अगदीच नाही तर त्याच्यावर पर्याय म्हणजे ते का विसरणं अशक्य, पण लक्ष थोडं ह्या होत म्हणून आम्ही आत्ता त्याच्यावर दुसरा आणला आज दुपारी. नाही तर आम्ही म्हणजे असा घर एकदम सुना झालेला. आणि आमच्या घरात एवढी शांतता, आजही शांतताच आहे. इतकी शांतता कधीच नाही आतापर्यंत. हां, तर ते आठवडं आमचं असं गेलं ना, म्हणजे खूप बेकार गेलं. कारण इतकं म्हणजे एक लहान मुलं असतं तसं आमच्या घरात होतं तो. आणि आत्ता वाटलं ना म्हणजे असं आम्ही इतक्या म्हणजे डॉक्टरांका त्याचं निदान झाला नाही. आम्ही अक्षरशः 1 दिवस तर दुपारपर्यंत फिरवलं. नंतर रोज डॉक्टरांनी 8 वाजता जरी सांगलं 9 वाजता आणि आत्ता घेऊन ये ओंकार, आत्ता घेऊन जाय. इतक्या फक्त एकच आशा होती काय रोज नेहो अशासाठी काय डॉक्टर काहीतरी वेगळी ट्रीटमेंट करतील त्याच्यात ना तो बरं होईल. मी अक्षरशः डॉक्टरांना सांगितलं एक्सरे काढूया, आपण ब्लड टेस्ट करूया, काय होईल तो इलाज करा आणि खयचं चांगल्यातले चांगले डॉक्टर असतात ते सांगा, आपण त्याच्याकडे नेऊया. पण काहीच नाही. आणि 2-3 दिवस असं काय करण्याची इच्छाच नव्हती. तर आता आम्ही म्हणजे दुसरं आणलं काय तर लक्ष थोडं त्याच्याकडे जातं मला तुमका दाखवते म्हणजे बाबू.
तो सुद्धा म्हणजे आपली इंस्टाग्रामची फॅमिली असं तिने सगळ्यांनी खूप आणि सहकार्य म्हणजे केलं. आम्ही वाचवण्यासाठी डॉक्टरांका सांगलो पैशांचा विचार करू नको, जी काय ट्रीटमेंट असत ती करा, पण त्याका वाचवा. पण हे बघा नाही हो, आज फायनली एका दिवसानंतर खूप खटपट करूची लागली. त्यानंतर आणि आणल्यानंतर घरातलं व्हायचं वातावरण आमच्या म्हणजे असं नॉर्मल थोडस झालेलं, सगळीच जण शांत मस्त खुश आहे त्याच्यासाठी. कवटवचं लागलं. पण काय होतं त्याच्या आठवणी, प्रत्येक गोष्टी आठवण येत होतं, कारण वेगळंच होतं तो. हे बघ काय ए काय याचं नाव पण आम्ही तास ठेवलं. ए काय काय सगळ्यांनी खूप मंडळी मदत केली आणि इंस्टाग्राम वरती स्टोरीमुळे खूप जणांनी शोधूसाठी मदत केली. भरपूर सगळ्यांचे मनापासून परत एकदा आभार, नाही तर शक्य झाला नसता. आणि ज्यांचे अंक दिले नाही त्यांचे पण आभार, कारण एका दिवसात आमका मिळालं. आणि असं होतं किती वाजता कोणाक जाग येऊन दे, पहिला आधी त्याकाच बघू आम्ही, खाना पिना सगळा त्याच्यात. आणि म्हणजे आम्ही तर माणसा तर त्याच्या बरोबरच बनी बाहेर. खरं म्हणजे आम्ही जास्त मेहनत त्याच्यासाठी केला, कारण तो दोन दिवस तो अजिबात झोपलं नाही, अख्खी रात्र शोधता. असं त्याका बघूनच वाईट वाटतं. काय त्याका बाहेर ज्या ठिकाणी खेळत म्हणजे ह्या ठिकाणी जास्त खेळत, इकडे त्याच्या मागे पडद्याच्या मागे सुद्धा तो जाऊन बघून आज सकाळी तर तो खिडक्यावरती शोधी होतो, परत बाहेर नेऊक लावता घराचं. ह्याका हाणल्यापासून आता शांत झालो आता. तर म्हणजे त्याका काय कळणार नाही इतके, पण तो वयस थोडं आरडाचं बंद सोडलो काय म्हणजे त्या ट्रेत ना डॉक्टरकडनं आणलं, त्याच्या पुढ्यात काढलेलो आम्ही. सो तो त्या ह्याच्यात पण जाऊन बघता बास्केटमध्ये की तो खया. हे बघा उठलो. बनी काय झाला? बनी तर अक्षरशः बनी हे बा आई बसली. आई बनी बनी थय ना हे बने ए बनी हे बा आई हे बघ आई आई बया काय सांगता आई, काय सांगता? आता घालू थांब, घालूया काय वया? हे बघ कोण, हे बघ कोण. हा शाबास. हे बघा कोण तो? शिरो ए शिरो कोण तो बघ. खेळाचा होय बनी आमच्या खेळाचा. फक्त आमचा एकच झाला काय, त्या दिवशी आम्ही ती स्टोरी लावू हवी होती, काय चांगले डॉक्टर काय असले तर सजेस्ट करा असं. म्हणजे डॉक्टरांकडनं असं कळालं की घाबरायची काही गरज नाही. म्हणजे असा थंडीच्या दिवसात पर्शियन कॅट्सना तसा होता म्हणून लंग इन्फेक्शन, आणि त्यात चांगला होईल, पण कदाचित त्या कसं होऊ नको, लहान असल्यामुळे 2च महिन्याचं होतं फक्त. आणि खूप म्हणजे असं माणूस पण असं नसत, असं होतं काय सांगते. आणि आम्ही सगळीच एकच असं नाही, कोणाक रात्री किती वाजता जाग होते, उठल्यानंतर पहिला त्याका बघल्याशिवाय कोणच झोपत नाही. त्याका बघित जागो असलं तर आणून खाऊ काहीतरी. त्याका म्हणजे एक सवय होती, तो ना बाहेर असं फिरत राहा. मग प्रत्येक जणीले ना काय एकच की तो काही दिसणार नाही, म्हणजे बाहेर गेलो म्हणजे त्याका शोधूक सगळे मग सारख्या. आणि ते माझा अख्खो दिवस त्याच्या मागे जाय, कसं सवय झालेली. काय दिवसभर उठल्यापासून दरवाजा बंद उघडं असलं तर मग दिवसभर त्याका शोधा काय करा. त्याका सवय होती, तर पहिलं कोंबड्यांका बघूक जाय, त्याच्यानंतर मग खळ्यात ये, आणि त्याच्यानंतर मग बाहेर जाय थोडं, आणि बाहेर खेळा म्हणून आम्ही त्याच्याकडे काय म्हणू खेळता. पण तब पण आमचं थोडंसं चुकीचं झालं. आज कळलं काय त्याला वॅक्सिन दिल्याशिवाय बाहेर सोडता नाही असतं, तर आमका कळवलं नाही. आणि म्हणजे आम्ही पहिल्यांदाच तर आणला, त्याच्यामुळे म्हणजे सगळ्यांना असं वाटत असतात की त्याच्या काळजीबद्दल किंवा त्यांच्या खाण्याबद्दल किंवा काही आमच्याकडनं कमी झाली असतात, तर कुठचीही कमी होऊ नये आणि आम्ही करणं पण नाही. सगळ्या डॉक्टरांका विचारूनच केला आम्ही. आता पण ह्याच्यासाठी पण त्यांना सांगलं काय आमका डॉक्टर सांगा किंवा त्याच्या बाबतीत जा चांगला तर सगळं, कारण त्यांच्याकडे कायम 30-35 वर्ष झाली हे असे आहात, याच्यातली पिल्ला वगैरे असतात, तर त्यांना सांगलं तुमका जा काय बेस्ट वाटत ता सांगा आमका. एक वेळ आम्ही आमच्या ह्या नाही, पण त्यांच्यासाठी काय कमी करूच नाही. त्याका म्हणजे विसरणं तर शक्यच नाही. अशक्य. सगळे व्हिडिओ म्हणजे आठवणी 2-3 दिवस काय ते व्हिडिओ पण बघणार. मी व्हिडिओ बघताना तो लोक व्हिडिओ थांबाय बघीच नाही, कारण हिंमत नाही होती बघण्याची. आणि घरात तर येण्याची त्याच्यापेक्षा नाही. घरात असं बसल्यानंतर पण असं बाहेर अजून पण बाहेर गेल्यानंतर वाटतं काय तर चिऱ्याकडनं थै नाही येतलो, किंवा
खळ्यात नाही येतलो, नाहीतर घरात ना बाहेर येतलो. गॅसकडे बसल्यानंतर वाटतं तो फ्रीजकडे येऊन उभं राहतलो. त्याची म्हणजे काळजी घ्यायची मस्त आपण ना रे. आणि आम्ही आमका असं सेमच म्हटलं आणूया, कारण तितक्या घरात झालं. तो म्हणजे अक्षरशः झोपणार नाही रात्रीचं, नुसतं 2-3 दिवस ओरडत फिरता सगळीकडे घरात. खाना पण कमी झाला, खाऊ पण बघणं नाही त्याच्या. आणि त्याका वाटायचं तो बाहेर असा तिकडे फिरता. मग एक दिवस सकाळी काढून त्याका मी काल बाहेर पण फिरले, तर कधीच तो बाहेर जाऊ असं वाटतं करणार नाही. सोडतो तेव्हाच जाता, पण सगळीकडे शोधल्यान रोज ते खेळत तिकडे त्या ठिकाणी जाऊन. आणि आज तर 6 वाजल्यापासून खिडकीवरच तो बाहेर बघे, म्हणजे त्याका वाटतं काय तो बाहेर असा, मग त्या खिडकीत ना बाहेर दिसता का ह्याच्यासाठी. मग त्याका बघूनच खूप वाटलं. आणि हो पण तसं तितकंच चपळ आहे त्याच्यासारखंच. पण हे का आता बाहेर नाही घरात ना. आम्ही पट्टो लाव नाही घेते, पट्टो लावलं काय तर तोंडाकडे बघित राहा आणि आरडा. मग वाटा काय तर सोडूक सांगता. आणि ह्या झालं त्या दिवशी पण दिव्या सांगत होता, खूप असं आरडा होतो. खेळलो बनी बरोबर, खेळलो बनी घासल्या, दिव्याकडे गेलो, दिव्याक थोडं घासल्या, आणि नंतर मग तो आरडाच होतो. असं घरात फिरा होतो सगळ्यांना शोधेत. असं विषय झाला. त्याच्यामुळे आमका 100 घेता काही हे नाही की सेलिब्रेशन आमका काही वाटणार नाही. आमचं प्लॅनिंग खूप वेगळा होता, काहीतरी खूप म्हणजे मोठा काहीतरी करूया. पण कारण आम्ही 50K लास्ट केलं, त्याच्यानंतर आम्ही कुठच्याच 70K 60 म्हणा किंवा अजून काय आम्ही काहीच करू नाही, पोस्ट पण नाही टाकू त्याच्याबद्दल कधी. मी ते आम्ही ठरवलेलं काय आपण 100Kचं करूया, पण असून दे काय नाही, त्याचं दुःख नाही. सेलिब्रेशन केलं नाही ह्याचं अजिबात काहीच नाही, पण तो गेलो ह्याच वाईट वाटतं. आणि आम्ही ठरवलेलं काय आमका माहिती नव्हतं, नाहीतर आम्ही आधीच प्लॅन केलेला काय त्याच्याबरोबर खेळा बाजूने घालूया बारको, म्हणजे तो त्याच्याबरोबर घरात राहत खेळात. काय भूक लागली खेळाचा काय खेळाचा असं विषय असा म्हणजे. आणि बाकी काय नाही, बाकी परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार बोक्यासाठी पण, आणि आपली 100K आमका खूप सपोर्ट केला तिथपर्यंत, त्याच्याबद्दल सुद्धा मनापासून आभार सगळ्यांचे. आता काय नाही तर करतो मस्त व्हिडिओ एंड. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आज पण करूची इच्छा नव्हती, पण हे आणलं म्हटलं कशाक आणलं आणि काय झालं. आणि 2-3 दिवस तरी झाले ब्लॉग आपलं येऊकच नाही, कधीच आम्ही असं एकच दिवस झालो तर काढू नाही तर नाही. चला आता बाय बाय. चला बाय बाय करा. झोपलेलो बाय बाय करा. झोपलेलो बाय बाय करा. त्याला बाय बाय. चला काय शोधता बरी हे बरी बनी काय आला बनी 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 ये चल ये म्हणले नाही तो ये आइए 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 बनी आइए.